विश्वास बसणार नाही, की स्त्रिया हे कोणत्या लेव्हलचं सहन करत असतात. ज्या सहन करतात ना, मग त्याला अगदी म्हणजे सीमाच नाहीये, की त्या काय सहन करतात ह्या गोष्टींचं. जसं की मी सांगितलं, पीडित जो आहे त्याला कुठलाही जेंडर नाहीये. तो ती महिलाही असू शकते किंवा तो पुरुषही असू शकतो आणि अगदी साध्या पद्धतीने समुपदेशन त्यांचं केलं जातं. चर्चेच्या माध्यमातनं त्यांचे जे काही गैरसमज आहे, मी परत हा शब्द वापरेल की गैरसमज. कारण हे जे वाद आहेत ते एकतर गैरसमजातनं किंवा इगोमधनं होत असतात. बऱ्याच याच्यामध्ये इगोमधनंच होतं. आता समाजामध्ये ना एक गैरसमज आहे की भरोसा सेल म्हणजे फक्त महिलांकरता काम करतात. हां. ह्याच्यावर काय सांगाल? आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम आहेत ना पुरुषांचे फॅमिलीच्या रिलेटेड, ते आपण चर्चेच्या माध्यमातून सोडवू शकतो. त्याला आत्महत्या हा अजिबात पर्याय नाहीये. की काही वकिलांकडूनच ब्रीफ करून मुलींना पाठवलं जातं. म्हणजे जसं त्या अर्ज द्यायला येतात ना, त्यांचं पहिलं वाक्य असं असतं की मला कारवाईचं पत्र द्या. जसं की बऱ्याच वेळा असं होतं ना, की कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड होते आणि त्या समोर येऊन तक्रारी करत नाही. तर जसं अहिल्यानगर आपला जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्यासाठी आम्ही 8 निर्भया पथकांची स्थापना केलेली आहे. पोलीस म्हणलं ना की कोणत्याही सणवाराला तुम्ही बंदोबस्तामध्येच असता. ॲक्च्युली दोन्ही बाजू ऐकूनच घेतल्या जातात. परंतु काय होतं, बऱ्याच वेळा कायद्यानं प्रोव्हिजन ही महिलांना जास्त दिलेली आहे भारतासारख्या देशामध्ये. मग त्या महिलेला आम्ही पुढील कारवाईचं पत्र देतो. त्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नसतं त्या पत्रामध्ये की सदर गैर अर्जदार पुरुष जे आहेत त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा. बघा बरं का, म्हणजे ही फार गंभीर गोष्ट आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा दिवस आपल्या स्पेशल कॉर्नर करता खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण आज आपल्या शोवर आपल्याला बघण्यासाठी आहेत भरोसा सेल अहिल्यानगरच्या हेड असलेल्या PSI प्रियंका आठरे मॅम. पण मॅम सोबत भरोसा सेल बद्दल खूप सारे बाबा आहोत की भरोसा सेल कोणाकरता काम करतं, कसं काम करतं, किंवा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की भरोसा सेल हे फक्त महिलांकरता काम करतं का पुरुषांकरता काम करतं. या सगळ्या गोष्टींबाबत आपण खूप साऱ्या बाबा आहोत. जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. नमस्कार मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आणि या चॅनलवरचा हा पहिला एपिसोड असेल ना का PSI सोबत किंवा एक पोलिसांसोबत. म्हणजे तुमच्यामुळे आता मी इतकं निवांत बसलेलं इथं, नाही का. म्हणजे बॉर्डरवर सैनिक आणि देशामध्ये पोलीस, तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती, बरोबर. तर मग महाराष्ट्र पोलिसांकडून एक भरोसा सेल नावाचं एक सेल सुरू केले, बरोबर. तर मग त्याच्या तुम्ही हेड आहात अहिल्यानगरच्या. तर मग मला सांगा ना की नेमकं भरोसा सेल हे काय? भरोसा सेल हे माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत लोकांना सर्व प्रकारच्या सेवा एका छताखाली मिळण्याचं एक केंद्र आहे. मग त्या कुठल्या सेवा आहेत? जसं की पीडित, मग ते महिला असतील, पुरुष असतील किंवा मुलं असतील. त्यांनी जर आमच्याकडे कंप्लेंट केलं, तर त्यांना त्यांचं काउन्सिलिंग म्हणा किंवा त्यांना मानसोपचार तज्ञांच्या सेवा म्हणा किंवा एखाद्या पीडितेला तात्पुरत्या स्वरूपात निवाराची व्यवस्था नसेल, ती निवारा पुरवण्याची, हे सर्व जे काही आहे कम्युनिटी पोलिसिंगच्या ज्या काही सेवा जनतेसाठी आहेत, त्या त्यांना एकाच छताखाली पुरवण्याचं हे एक कम्युनिटी पोलिसिंगचं एक केंद्र आहे. आता भरोसा हे नावच भरोसा दाखवतं. हां. तर मग कसं होतं की आजकाल थोड्या पोलिसांना म्हटलं कधी भीती वाटते लोकांना. अच्छा. तर हे सेल कसं मदत करू शकतं? हे जनरल पोलीस स्टेशनला जे कार्य चालतं म्हणजे मी जसं की आधीच म्हटलं, हे एक सेवा देणारं केंद्र आहे, जनतेला सेवा देणारं केंद्र आहे. तर जनरल पोलीस स्टेशनची जी प्रोसिजर आहे त्यापेक्षा ही एक वेगळी प्रोसिजर आमच्याकडे असते. इथे कंप्लेंट करणारे जसे पीडित महिला किंवा पुरुष आहेत. म्हणजे जनरली कसं होतं, डोमेस्टिक व्हायलन्सचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत जे काही अत्याचार लोकांवरती होत असतात, विशेषतः जे विवाहित जोडपे आहेत, त्यांच्या संदर्भात आहे हे. तर सपोज जर एखाद्या महिलेवर काही डोमेस्टिक व्हायलन्स किंवा अत्याचार होत असेल आणि तिने आपल्याकडे कंप्लेंट केली, तर मला त्याच्या आधी हे सांगायचंय,
कौटुंबिक मॅटर जे आहेत ना, ते इतर क्रिमिनल मॅटरपेक्षा फार वेगळी असतात. बऱ्यापैकी ते गैरसमजुतीमधनं होतात. मग कुणीतरी एक चर्चेच्या माध्यमातनं, समुपदेशनच्या माध्यमातनं त्या कपलशी बोललं, तर त्यांच्यातले गैरसमज दूर होतात आणि त्यांचा संसार हा सुरळीत होण्यास मदत होते. आणि जे काही पहिले IPC मधलं कलम होतं 498 ए कौटुंबिक हिंसाचारासाठी. तर पूर्वी काय व्हायचं कोणी जर विवाहित पीडित महिला आली पोलीस स्टेशनला, तर डायरेक्टली तक्रार दाखल करून घेतली जायची. आणि पहिले तो कायदाही अतिशय कडक होता. त्याच्यामध्ये तिच्या पतीला आणि सासरकडच्या लोकांना डायरेक्ट अटक व्हायची. मग कालांतराने माननीय न्यायालयाच्या हे लक्षात आलं, की ह्या कायद्याचा किंवा ह्या कलमाचा मिसयूज जास्त बरोबर. मग डायरेक्टली केस दाखल झाल्यामुळे ठीक आहे, म्हणजे खोट्या केसेस जर असतील, तर पुराव्याअभावी त्या कोर्टात सुटायच्या. म्हणजे कन्व्हिक्शन काय त्यामध्ये लागत नव्हतं. परंतु केस दाखल झाल्यापासनं कोर्टाच्या प्रोसिजरपर्यंत लोकांची हरॅसमेंट व्हायची. म्हणजे ते अतिशय ते कुटुंब मानसिक तणावात जायचं. मग हा मिसयूज रोखण्यासाठी एक कुठेतरी एक सेफ्टी विंडो पाहिजे. तिकडे जो असंतोष आहे किंवा जो राग आहे तो शांत व्हायला पाहिजे. तर मग कसं होतं आता, की भरोसा सेलमध्ये महिला म्हणा किंवा पुरुष बेर असतील. आजकाल फेक केस सुद्धा खूप होतात नाही का डोमेस्टिक व्हायलन्सच्या. हां. तर मग तुमची प्रोसिजर कशी असते? की ते ॲक्चुअली आल्यावर असं आहे ना दादा, की फेक केसचं म्हणजे एक थोडक्यात मी लोकांना कायद्याचं खूप म्हणजे अवेअरनेस कमी आहे समाजामध्ये. आता पोलिसांचं काम काय आहे? एखादी जर पीडित महिला तुमच्याकडे आली आहे, तर ती तुम्हाला जर काही तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगतीये. तर पोलिसांचं काम काय आहे? ते फक्त रजिस्टर करणं. तो प्रसंग सत्य आहे की असत्य आहे हे बघण्याचं काम माननीय न्यायालयांचं आहे. त्याच्यामध्ये पोलिसांना ज्युरिडिक्शनच नाही. त्यामुळे केस खरी आहे की खोटी आहे, हे पोलीस सुद्धा सांगू शकत नाही. एखादी पीडित महिला आली तर तिची केस रजिस्टर केली जाते आणि समोरच्या पार्टीला चान्स न्यायालयात पण दिला जातो ना, ती केस खोटी आहे हे सिद्ध करण्याचा. तर जनरली म्हणजे तुम्ही बघितलं ना, की पोलिसांवरतीच लोकं ॲलिगेशन करतात, की पोलीस ह्या खोट्या केसेस दाखल करतात. ॲक्चुअली तसं नाहीये. पीडित महिला जी तुम्हाला स्टोरी सांगते किंवा तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगतो, तर कायदा हा पोलिसांना असं सांगतो, की त्यांनी ते रजिस्टर केलं पाहिजे. ते खरं-खोटं न्यायालयामध्ये सिद्ध होतं. तर मग तुमची प्रोसिजर कशी असते? समजा तुमच्याकडे एक व्यक्ती आली, की अशी केस आहे, तर मग तुमच्याकडे कशी प्रोसिजर असते? मी असं ऐकलं नाही का, की तुम्ही थोडं काउन्सिलिंग पण करता थोडंसं हो. हे सगळं एक्सप्लेन करा ना? हां. तर ॲक्चुअली आमच्याकडे जसं की मी सांगितलं, पीडित जो आहे त्याला कुठलाही जेंडर नाहीये. तो ती महिलाही असू शकते किंवा तो पुरुषही असू शकतो. अ, एखाद्या विवाहामध्ये पुरुषाला किंवा महिलेला जर एकमेकांबद्दल काही कंप्लेंट असतील, काही अत्याचाराच्या असतील किंवा हिंसाचाराच्या असतील, तर ते आमच्याकडे येतात. आमच्याकडे अर्ज दाखल करतात. अर्ज दाखल केल्यानंतर आमचे वेगवेगळे काउन्सिलिंग रूम आहेत. तिथे आमचेच पोलीस त्यांना काउन्सिलिंगचं ट्रेनिंग दिलं जातं. कारण मी जसं सांगितलं, की पोलिस स्टेशनपेक्षा ही एक वेगळी प्रोसिजर आहे. मग ते काउन्सिलर म्हणून तिथे काम करतात. मग त्या महिलेची ज्या पद्धतीने कंप्लेंट असते, तिच्या पतीविरुद्ध असेल किंवा सासरच्यांकडच्या विरोधात असेल, त्या पद्धतीने त्या लोकांना आम्ही बोलवतो आणि अगदी साध्या पद्धतीने समुपदेशन त्यांचं केलं जातं. चर्चेच्या माध्यमातनं त्यांचे जे काही गैरसमज आहे, मी परत हा शब्द वापरेल की गैरसमज. कारण हे जे वाद आहेत ते एकतर गैरसमजातनं किंवा इगोमधनं होत असतात. बऱ्याच ह्याच्यामध्ये इगोमधनंच होतं. तर त्या ठिकाणी ते चर्चेच्या माध्यमातनं सोडवले जातात. आणि त्यानंतरही एखाद्या पीडितेचं जर समाधान होत नाहीये आणि ती वारंवार काउन्सिलिंग केल्यानंतरही सतत हेच सांगते, की माझ्यावर अत्याचार झालेला आहे आणि किंवा कधी-कधी असं होतं, की तो पुरुषही तिला नांदवायला तयार नसतो आणि ती स्त्री पण, की माझ्यावर अत्याचार होतोय आणि आता माझी सहनशीलता संपलेली आहे. अशा वेळेस आम्ही कुठेही गुन्हा दाखल करण्याचं पत्र देत नाही. तर आम्ही पुढील जे काही रिस्पेक्टिव्ह त्यांचं पोलिस स्टेशन असतो, त्या पोलीस निरीक्षकांना, साहेबांना आम्ही विनंती करतो, की आपल्याला म्हणजे आमच्याकडे ते मॅटर सेटल झालेलं नाहीये. म्हणजे सेटल थोडक्यात, की आम्ही तो संसार जुळवण्यात अपयशी ठरलेला आहे. तर आपल्याला योग्य वाटेल ती पुढील कारवाई आपण करावी.
जर त्या पी-आयला म्हणजे पोलीस निरीक्षकाला, पोलीस स्टेशन इन्चार्जला जर असं वाटलं, की त्या महिलेवर खरंचच अत्याचार झालेला आहे, तर डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत केस रजिस्टर केली जाते. परंतु बऱ्यापैकी लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे त्यांना असं वाटतं, की भरोसा सेल हे पुरुषांवरती केसेस दाखल करतात. असं नाहीये. असं नाही. असं नाहीये. मग काय रेशो असेल, की तुमच्याकडे आल्यानंतर जे विवाह आहेत हे हां. तुलत नाही? काय रेशो असेल तरी अंदाज? जसं आता मी तुम्हाला लास्ट इयरचं एक आकडेवारी सांगते, की मागच्या वर्षी आमच्याकडे जवळपास 1599 अर्ज दाखल झाले होते. म्हणजे तुम्ही बघा, एवढ्या मोठ्या संख्येने कौटुंबिक हिंसाचारासाठी अर्ज दाखल होत आहेत. तर त्यापैकी जवळपास आम्ही एक 556 जणांचे संसार वाचवले आणि त्या मुली आता एकदम आनंदात त्यांच्या संसारामध्ये नांदतात. तर मला असं वाटतं, की ही आकडेवारी बऱ्यापैकी हां. समाधानकारक आहे. तर आमच्याकडे एखादी जर अर्ज आलेला आहे, तर त्याच्यामध्ये असं होतं, की काही अर्जांमध्ये म्हणजे आम्ही जसं आमचं कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत एक हे सेवा देणारं केंद्र आहे, तसं माननीय न्यायालयाचं पण आहे विधी सेवा म्हणून. हां, बरोबर. जर काही केसेसमध्ये जर आम्हाला असं वाटलं, की आमचं काउन्सिलिंग अपुरं पडतंय, तर काही केसेस आम्ही हे विधी सेवेकडे पण रेफर करतो. तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. काही केसेसमध्ये आम्ही कौटुंबिक हिंसाचारचा जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांना ते रेफर करतो. कारण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, की काही पीडित महिलांना म्हणजे तिच्या मुलांच्या कस्टडीचे बॅटल असतात किंवा तिला मंथली मेंटेनन्स हवा असतो. म्हणजे पीडितांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात. त्यानुसार मग त्यांना त्या पद्धतीने रेफर करतो. आणि ज्या ठिकाणी पीडिता ही ठाम आहे, की माझ्यावर खरंच अत्याचारच झाला आहे. अशा केसेस आम्ही पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पत्र देतो, की सर तुम्हाला योग्य वाटेल ती पुढील कारवाई आपण करावी म्हणून. अशा पद्धतीने 3 ऑप्शन आपल्याकडे आहेत. वाह! म्हणजे आता भरोसा सेलमध्ये फक्त महिला येतात का पुरुष सुद्धा काही असलं का? नाही, हे मी आधीच सांगितलं, पीडितेला कुठलंही हां. जेंडर नाहीये. जसं महिला ही पीडित आहे, त्याच पद्धतीने पुरुष सुद्धा काही लग्नामध्ये किंवा कुटुंबामध्ये हे पीडित असतात. तर मला स्पेशली त्यांना सगळ्यांना ही माहिती माझी तुमच्या माध्यमातून पोहोचवायची आहे, की जसं पीडित महिलेचा आम्ही अर्ज स्वीकारतो, तसं पुरुष पीडित सुद्धा आमच्याकडे अर्ज देऊ शकतात. त्यांचाही अर्ज आम्ही स्वीकारतो आणि त्या केसमध्येही समुपदेशन केलं जातं. की तुम्ही बसून दोन्ही बाजू समजून घेता मग पुढे चालते. बरोबर ना? ॲक्चुअली दोन्ही बाजू ऐकूनच घेतल्या जातात. परंतु काय होतं बऱ्याच वेळा कायद्यानं प्रोव्हिजन ही महिलांना जास्त दिलेली आहे. भारतासारख्या देशामध्ये कायदे हे महिलांच्या साइडने स्ट्राँग आहेत. कारण घटनेनेच महिला आणि मुलांना वीकर सेक्शन ऑफ सोसायटी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कायदे सुद्धा स्ट्राँग आहेत. तर कायद्यामध्येच महिलांसाठी प्रोव्हिजन असल्यामुळे बऱ्याचशा केसेसमध्ये ऐकलं दोन्ही पार्टीचं जातं. म्हणजे पुरुषाचंही ऐकलं जातं, महिलेचंही ऐकलं जातं. परंतु महिलांसाठीच्या कायद्याप्रमाणे पुढील कारवाईचं पत्र महिलांना मिळतं. म्हणून जनरली असा असंतोष समाजामध्ये आहे, की भरोसा सेलमध्ये फक्त महिलांचं ऐकलं जातं, पुरुषांची बाजू ऐकली जात नाही, असं काही नाहीये. दोन्ही साइडचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो. हां. हं. तर अशा कोणत्या केसेस आलेल्या आहे का जिथं म्हणजे आता मगाशी विषय आला आपला, की फेक डोमेस्टिक व्हायलन्स असं काही केस आलेले? आता कसं आहे माहिती का, म्हणजे मी प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे, की काही वकिलांकडूनच ब्रीफ करून मुलींना पाठवलं जातं. म्हणजे जसं त्या अर्ज द्यायला येतात ना, त्यांचं पहिलं वाक्य असं असतं, की "मला कारवाईचं पत्र द्या." अरे बाबा, तू आमच्याकडे कशासाठी आली आहे? संसार जुळवण्यासाठी आली आहे, की तुला डायरेक्ट गुन्हा दाखल करायचा आहे? तर अशा केसेसमध्ये खूप डिफिकल्ट आहे, की तिची मानसिकता बदलून तिला परत संसारामध्ये पाठवणं. म्हणजे अशा पण केसेस असतात. मग ते आम्हाला लगेच निदर्शनास येतं, की बाबा हिला फक्त कायद्याचा आधार घेऊन समोरच्याला त्रास द्यायचा आहे. परंतु मग जसं मी आधी सांगितलं, की महिलांसाठी कायदे ऑलरेडी स्ट्राँग आहेत. तर आता जर पीडिता आम्हाला सांगते, की माझ्यावर अत्याचारच झालेला आहे, तर ते आपण डिनाय करू शकत नाही ना. ते आपलं रजिस्टर करणं ही आपली ड्युटी आहे. ते काम आहे. तर मग आता जर का तुम्ही एखाद्या फॅमिलीचं काउन्सिलिंग केलं,
तुमचं झालं सगळं जे आता ते हे परत गेले घरी, तर मग त्याच्यानं कसं चेक केलं जातं की त्या ओके सगळं सुरू आहे का कसं? जर एखाद्या पीडितेला जर आम्ही तिच्या संसारामध्ये नांदण्यासाठी परत पाठवलं, तर जे काही रिस्पेक्टिव्ह तिच्यासाठी जे काउन्सिलर नेमलेले असतात ना, ते दर महिन्याला तिला फॉलोअप कॉल करतात, की बाबा ती व्यवस्थित आहे का? तिला कुठे मारहाण होतेय का? तिला कुठे शिवीगाळ होतेय का? अशा पद्धतीने फॉलोअपमध्ये तिचं चेक केलं जातं. आणि जोपर्यंत त्या मुलीचं पूर्णपणे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही तो अर्ज बंद करत नाही. केस क्लोज होत नाही तो. नाही की होत नाही. ॲक्चुअली केस म्हणणंच हा शब्द चुकीचा आहे. कारण तर आता अर्ज आहे. टेक्निकल टर्म्स आम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे मी असं बोललं जातं. तर मग असं काही होतं का, की तुमची काउन्सिलिंग झाली, पण परत नंतर त्यांचे भांडणं वगैरे होत राहिले, असं काही झालं? हो, काय असं असतं? असं बऱ्याचशा केसेसमध्ये होतं. जसं की मी म्हटलं, कौटुंबिक वाद जे आहेत ना, हे बऱ्यापैकी गैरसमजुतीतनं आणि बऱ्यापैकी इगोमधनं होत असतात. तर माणसाचा स्वभाव तर एका दिवसात तर चेंज होऊ शकत नाही होत, नाही. नाही होत. बरोबर. मग ते त्यांच्यावरती वर्क करण्यासाठी अनेक वेळा त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं. तर असंही बऱ्याच केसेसमध्ये होतं, की त्या मुलीला आपण पाठवलेलं असतं किंवा पीडित पुरुषाचा अर्ज असेल, तर तिच्या बायकोलाही परत बोलवलेलं असतं आणि परत त्यांची भांडणं होतात. मग आम्ही त्यांना परत बोलवतो, डिटेलमध्ये ते भांडणाची कारणं शोधतो. ते चर्चेच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न करतो आणि परत त्यांना परत पाठवतो. म्हणजे असं बऱ्याच केसेसमध्ये होतं. मग आता आपल्याकडे आहे ना 2 पॉइंट्स आहेत. हां. पहिला म्हणजे की काय होतं, की आता ही झाली एक बाजू नाही का, की मुली म्हणजे आता कायदा त्यांच्यावर स्ट्राँग असल्यामुळे पटकन ॲक्शन घेतात. आणि काही मुलं असे पण आहेत, की दबावाखाली येऊन ॲक्शनच नाही घेत किंवा विचारत यांच्याबद्दल काय सांगता? त्यांना काय सांगाल? आता ज्या दबावाखाली आहेत ना महिला, खरं तर त्यांना कदाचित कायद्याचं अवेअरनेस तेवढा नाहीये किंवा असंही असतं ना बऱ्याच वेळ, की काही-काही महिला ह्या इंडिपेंडंट नाहीयेत, स्वतःसाठी कमवू शकत नाहीयेत. मग अशा वेळेस म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे, अत्याचार ह्या त्याच महिला सहन करतात, ज्या स्वतः दुसऱ्यांवरती डिपेंडंट आहेत. जी स्त्री इंडिपेंडंट आहे, जिला स्वतःसाठी स्वतःच्या हक्काची जाणीव आहे, जिला कायद्याचा अवेअरनेस आहे, तर त्या बऱ्यापैकी ह्या चक्रातनं बाहेर पडतात. म्हणजे सहनशीलता म्हणजे त्यांची ती तसं पाहिलं तर सहनशीलता हे म्हणजे बायकांना, मुलींना मिळालेलं एक गिफ्टच आहे आणि ॲक्चुअली त्यांना लहानपणापासून सहन करण्याचं शिकवलं जातं. तर आता मी ज्या पाहिलेल्या केसेस आहेत ना, तर तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही, की स्त्रिया हे कोणत्या लेव्हलचं सहन करत असतात. ज्या सहन करतात ना, मग त्याला अगदी म्हणजे सीमाच नाहीये, की त्या काय सहन करतात ह्या गोष्टींचं. अशाही केसेस आहेत. वाह! मग आता ही दुसरी बाजू, हां. की कसं होतं, की आता मुलं म्हणतात, की नाही का, की सोसायटीच्या दबावाखाली, की आपल्याला म्हणजे बायकोकडून किंवा तिच्या सासूकडून त्रास होतो. हे बाहेर सांगत नाही. तर खूप एक्स्ट्रीम लेव्हलला काही जणांनी आता आपण पाहतो केसेस, की त्यांनी आत्महत्या पण केलेल्या आहे. हो. मग त्यांना काय सांगाल? त्यांच्याबद्दल काय सांगताल? खरं तर आत्महत्या हे कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन नाहीये. तर पुरुषांना म्हणजे हा अवेअरनेस तुम्ही पण थोडासा हा स्प्रेड करा. आम्ही पण प्रयत्न करतोय, की मला हे स्पेशली सगळ्या पुरुषांना सांगायचंय, की हे सेल त्यांच्यासाठी पण आहे. आहे. त्यांनी इथे यावं, आमच्याकडे अर्ज करावा आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम आहेत ना पुरुषांचे फॅमिलीच्या रिलेटेड, ते आपण चर्चेच्या माध्यमातून सोडवू शकतो. त्याला आत्महत्या हा अजिबात पर्याय नाहीये. जर एखाद्या पुरुषाला वाटतंय त्याच्याविरुद्ध जर समोरच्या महिलेने खोटी केस केलेली आहे, तर ते हायकोर्टमध्ये ती केस जी आहे ती क्वॅश करू शकतं. म्हणजे क्वॅशिंग हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये आहे, की तुम्ही जाऊन कोर्टामध्ये सिद्ध करू शकतात, हे की माझ्यावर दाखल झालेली केस ही खोटी आहे म्हणून. त्याचा एक म्हणजे पुरुषांना फायदा होऊ शकतो. फायदा म्हणजे जी काही प्रोसिजर आहे त्याच्यातनं जाण्याचा जो काही ट्रॉमा असतो तो तुमचा बऱ्यापैकी कमी कमी होऊ शकतो. तर मग आता तुमचा काही हेल्पलाईन नंबर वगैरे जो 24 तास सुरू असं काय त्यावर सांगा ना पुढे? आमचे पोलिसांचे जे हेल्पलाईन नंबर आहे, डायल 112 आहे, 1091 आहे, जो स्पेशली महिला आणि मुलांसाठी आहे. याशिवाय आमचे कंट्रोल रूमचे नंबर आहेत. आमचा स्वतःचा भरोसा सेलचा लँडलाईन नंबर आहे, ईमेल आहे. म्हणजे हे नंबर जे की 24 तास सुरू असतात. त्याच्यावरती तुम्ही कंप्लेंट तुमच्या रजिस्टर करू शकता. याशिवाय तुम्ही सेलला येऊन पण कंप्लेंट रजिस्टर करू शकता. भरोसा सेलच्या अंतर्गत आता मग निर्भया पथक पण येतं. त्याच्याबद्दल सांगा ना थोडंसं ते कसं काम करतं? निर्भया पथक जे आहे ना,
हे स्पेशली महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करतं. जी सार्वजनिक ठिकाणी महिलांची जी छेडछाड होते, त्या छेडछाडीसंदर्भात ते त्या स्क्वॉडकडे तक्रारी करू शकतात. जसं की बऱ्याच वेळा असं होतं ना, की कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड होते आणि त्या समोर येऊन तक्रारी करत नाही. तर जसं अहिल्यानगर आपला जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्यासाठी आम्ही 8 निर्भया पथकांची स्थापना केलेली आहे. 7 आपले विभागीय अधिकारी आहेत. त्यांच्या अंतर्गत 7 पथकं 7 विभागामध्ये कार्य करतात आणि 8वं जे आहे ते आमच्या अंतर्गत सिटीच्या ठिकाणी कार्य करतात. तर ह्या पथकामध्ये एक जेंट्स अंमलदार आणि 2 लेडीज अंमलदार हे कायम त्या गाडीमध्ये पेट्रोलिंग करत असतात. जर एखाद्या पीडितेने त्यांच्याकडे कंप्लेंट केली तर ते तात्काळ त्या स्पॉटवरती जाऊन त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई ते करू शकतात असं. मग निर्भय पथकाकरता नंबर वगैरे कसा का हाच होईल? हाच नंबरवरती हे जे आहेत क्विक रिस्पॉन्स नंबर याच्यावरती जरी तुम्ही कॉल केला, डायल 112 आणि 109 वर याची कदाचित बऱ्यापैकी सगळ्यांना प्रोसिजर माहिती असेल, तरी एक अवेअरनेससाठी राहते. ज्यावेळेस तुम्ही डायल 112 वरती कॉल करता ना, कॉलरचा लोकेशन सहित तो जो कॉल आहे, तो आमच्या कंट्रोल रूमला येतो आणि तो जर निर्भया स्क्वॉडसाठी असेल, तर तो आमच्याकडे ट्रान्सफर केला जातो. आणि स्पेशली मला हे लोकांना सांगायचंय, की तो कॉल जो पडतो, तो क्लोज करणं त्या स्पॉटवर जाऊन कंपल्शन असतं. त्याला टाईम लिमिटही असतं, की इतक्या-इतक्या वेळामध्ये त्याचा रिस्पॉन्स व्हायला पाहिजे आणि तो कॉल क्लोज व्हायला पाहिजे. तर ते अतिशय पोलिसांचं अतिशय तात्काळ सेवा देणारे हे नंबर आहेत. जर खरंच कुणी संकटात सापडलात, तर त्यांनी त्या नंबरचा यूज करायला पाहिजे आणि हे नंबर जे आपल्यासाठी कार्यरत आहे, ते प्रत्येकाला माहिती पण पाहिजे. पाहिजेत बरोबर. बट उगीचच त्रास देण्यासाठी म्हणून कोणी कॉल करू नये. म्हणजे आता तुम्हाला तिथं त्या स्पॉटला जाऊन देणं करावा लागतो. ते ऑप्शन म्हणजे त्याशिवाय ऑप्शन नाही दुसरा. नाही, ऑप्शन नाहीये. कारण सिस्टम जनरेटेड कॉल म्हणजे सिस्टम जनरेट होतो ना तो कॉल. विथ लोकेशन तो कॉलरच्या जातो. मग तो जो रिस्पेक्टिव्ह अंमलदारला जो ट्रान्सफर होतो ना कॉल, त्याला त्या लोकेशनवर जाऊन तो कॉल क्लोज करणं कंपल्शन आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. हां. तर मग ज्येष्ठ नागरिकांकरता काय सांगता येईल, की आपलं भरोसा पथक कसं काम करतं? भरोसा सेल सॉरी कसं काम करतं? जसं महिलांसाठी, पुरुषांसाठी आमचं केंद्र आहे, तसं ज्येष्ठ नागरिक कक्ष ही स्वतः एक पोलिसांची सेवा देणारी एक वेगळी विंग आहे. तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा या केंद्रामध्ये हे करू शकतात, कंप्लेंट करू शकतात. आणि आता ज्येष्ठ नागरिकांची जी बऱ्यापैकी तक्रारी ज्या असतात, त्या घरातल्याच लोकांच्या विरोधात असतात, की मुलगा सून माझ्याकडे लक्ष देत नाही. तर ते प्रॉपर्टीचे मॅटर बऱ्यापैकी असतात. असतात हां. आजकाल खूप वाढलंय तर. आणि बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना ह्याचा अवेअरनेस नाहीये. सध्या माननीय सुप्रीम कोर्टने असं जजमेंट दिलेलं आहे, की जर एखाद्या वडिलांनी आपली प्रॉपर्टी मुलाच्या नावावर ट्रान्सफर केली आणि ते मुलगा किंवा सून त्यांचा सांभाळ करत नाही, तर ती प्रॉपर्टी रिव्हर्स ट्रान्सफर होते वडिलांच्या नावावरती. हे बऱ्याच लोकांना आणखीन माहिती ते नाही. होतं? हे होतं. हे नवीनच आलेलं आहे. माहीत नव्हतं यार. हां. चाइल्ड सेफ्टी करता पण काम होतं का? हो, बरेचसे निर्भया स्क्वॉडचा आमच्याकडे जो निर्भया स्क्वॉड आहे, त्यामध्ये ते होतं. आता जसं की मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी आम्ही काम करतो. याशिवाय पोलिसांच्या अनेक स्कीम आहेत. पोलीस काका, पोलीस दीदी म्हणून. बरं. तर हे काय आहे पोलीस काका आणि पोलीस दीदी? तर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये जे शाळा कॉलेजेस आहेत, त्या प्रत्येक शाळा कॉलेजेससाठी एक पोलीस काका किंवा एक पोलीस दीदीची नियुक्ती करणं हे कंपल्सरी आहे. आणि ते जे अंमलदार आहे पोलीस काका आणि पोलीस दीदी, जे की आमचेच कॉन्स्टेबल असतात, तर त्यांनी त्या शाळेमध्ये दर आठवड्यात जाऊन अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचे आहेत. कायद्याचं नॉलेज मुलांना द्यायचं. त्या एजच्या मुलांच्या समजुतीनुसार ते होणार. म्हणजे छोटी मुलं असतील, तर त्यांना गुड टच, बॅड टच काय आहे? थोडीशी मोठी किशोरवयीन मुलं असतील, तर त्यांना सायबर अवेअरनेस काय आहे? सायबर फ्रॉड कसे होतात? किंवा सोशल मीडियाचा वापर त्यांनी लिमिटेड कसा ठेवला पाहिजे? असे वेगवेगळ्या विषयांची त्याच्यामध्ये लिस्ट आहे. त्याप्रकारे त्या अंमलदारांना ट्रेन केलं जातं आणि त्या लोकांनी तिथे त्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तो अवेअरनेस क्रिएट करायचा. तर हे पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप हे जे आहेत, हे स्पेशली मुलांसाठी आहेत. वाह!
बरं आता मला एक सांगा ना, की समजा जर काय कोणत्या महिलेला व्हायलन्स होत असेल घरात सासरकडून, तर तिने इनिशियल स्टेप्स काय घेतले पाहिजेत? की त्यांची सेफ्टी आधी राहावी मग तुमच्यापर्यंत यावं, काय सांगता येईल? जर एखाद्या महिलेसोबत मारहाण होत असेल, व्हायलन्स म्हणजे आता हा टेक्निकल शब्द आहे. ठीक आहे हां. तो जनरल माणसांना मारहाण होत असेल महिलेला, तर अ, तिने सगळ्यात पहिल्यांदा आमचा जो क्विक रिस्पॉन्स नंबर आहे डायल 112 यावरती कॉल करायला पाहिजे. म्हणजे त्वरित त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनचे अंमलदार जाऊन तिला वाचवू शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तिने 112 ला कॉल करायला पाहिजे आणि त्यानंतर आमच्या सेलकडे एक तक्रार अर्ज द्यायला पाहिजे. म्हणजे जो काही तिचा प्रॉब्लेम आहे, तो आम्ही समुपदेशनच्या मार्गाने सॉल्व्ह करू. आणि जर काही एकदमच क्रिटिकल केसेस असतात, त्या ठिकाणी त्यांना आता म्हणजे काही नाती अशा स्टेजला पोहोचलेली असतात, की तिथे समुपदेशन करण्याची सुद्धा म्हणजे स्पेस नसते होऊच शकते. ॲक्चुअली. हां, बरोबर. म्हणजे त्या महिलेला नांदणंच तिचं मुश्किल असतं, की तिला इतका प्रचंड प्रमाणात त्रास असतो. अशा ठिकाणी डायरेक्ट केस दाखल होते. असं काही नाहीये, की तुम्ही भरोसा सेलकडे यायलाच पाहिजे. तुमच्यावरती अत्याचार होतो, तर तुम्ही डायरेक्ट पोलिस स्टेशनला जाऊन तुमची केस दाखल करू शकता. जसं मी आधीच सांगितलं, की ही एक सेफ्टी विंडो आहे. तुमचा असंतोष जो आहे एकमेकांबद्दलचा, तो कमी करण्यासाठी या सेलची स्थापना झालेली आहे. वाह! बरं तर मग आता भरोसा सेलमध्ये काम करताना तुमचा एक सगळ्यात अविस्मरणीय कोणता अनुभव आहे एखादा? असे अनुभव खूप आहेत दादा. पण सांगण्यासारखा एक जो की खरंच विचार करण्यासाठी म्हणजे विचार करायला लावणारा असा आहे, की अ, साधारणतः आत्ताच मी इथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असताना एक बिलो 18 मुलगी आमच्याकडे कंप्लेंट द्यायला आली होती आणि ती थोडीशी म्हणजे डिस्टर्ब फॅमिलीमधली होती. अ, वडिलांना थोडासा मानसिक कसला तरी त्रास होता आणि कमवती ही घरातली आई होती आणि त्या मुलीचं लग्न तिचे वडील आणि चुलते तिची जबाबदारी टाळण्यासाठी म्हणून जबरदस्ती लावून देत बापरे! हां. तर मग तिने आता एक मुलगी आहे घरातल्याच पुरुषांना कितीसा प्रतिकार करू शकते ना. मग तिला कुठून तरी आमच्या सेलबद्दल माहिती मिळाली आणि तिने आम्हाला कॉल केला. मग आम्ही तिच्या घरच्यांना बोलवलं. जसं मी सांगितलं, की आमचं काम फक्त काउन्सिलिंग करण्याचं ज्युरिडिक्शन आम्हाला आहे. त्या पद्धतीने आम्ही तिच्या घरच्यांचं काउन्सिलिंग केलं, की मुलगी लहान आहे. लहान वयामध्ये लग्न करण्याचे काय दुष्परिणाम म्हणजे कायदा तर आहेच. कायदा म्हणजे त्याच्यामध्ये डाऊटच नाहीये, की कायदा तुमच्यासाठी आहे. परंतु समाजामध्ये जगताना सामाजिक बांधिलकी काय असते किंवा तुम्ही लहान वयामध्ये लग्न केल्यानंतर म्हणजे आई-वडिलांना असं वाटतं, की चाइल्डच्या वेलफेअरसाठी आपण हे करतोय. परंतु जो त्यांचा मोटो आहे तो तर साध्य होणारच नाहीये. परत लहान वयामध्ये जबाबदाऱ्या पडल्यामुळे ती कुठल्या संकटांना पुढे जाऊन तोंड देऊ शकते किंवा तिचं शिक्षण जे मध्ये सुटणार आहे लग्न झाल्यामुळे, त्याचे दुष्परिणाम तिच्यावरती लाँग टर्मचे काय होऊ शकतात, हे आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि त्यांनाही समजलं. आणि त्या मुलीला परत पुढे शिकण्याची त्यांनी परवानगी दिली. म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ती परवानगी दिली. आणि आता ती मुलगी पोलीस भरती करते. वाह! तर मग तिचं आयुष्यामध्ये एक छोट्याशा तिच्या धाडसामुळे किंवा तिने ते काय धाडस नाही म्हणू शकत, की त्या सिच्युएशननुसार तिने योग्य ते पाऊल उचललं. ती आमच्यापर्यंत पोहोचली आणि आम्ही तिला तिची मदत करू शकलो. हे मला आयुष्यभर त्याचं समाधान राहील. ती अवेअर होती त्यावेळेस, की असं करू शकतो आपण. नाही भरोसा सेल म्हणजे थोडक्यात काय तर, की तुम्ही कोर्टाची किंवा डायरेक्ट पोलिसांकडं डायरेक्ट केस करण्यापेक्षा तुम्ही आधी इथं ट्राय करू शकता, की तुमचे सॉल्व्ह होतात का प्रॉब्लेम? हां. म्हणजे चर्चेच्या माध्यमातून तुमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता समाजामध्ये ना एक गैरसमज आहे, की भरोसा सेल म्हणजे फक्त महिलांकरता काम करतं. हां. ह्याच्यावर काय सांगाल? खरं तर असा समज का पसरलाय माहिती नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की भरोसा सेल हे फक्त महिलांसाठीच आहे. परंतु मी आधीही सांगितलं, की कायद्याने आम्हाला फार कमी अधिकार आहेत तसं पाहायला गेलं तर. आणि हे जे सेल आहे हे चर्चेच्याच माध्यमातनं काम करतं. चर्चेच्या माध्यमातनं तुमच्यातले गैरसमज आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी आधीही सांगितलंय हा गैरसमज पुरुषांना का झालेला आहे? कारण समज एखादा फॅमिली प्रॉब्लेम आमच्याकडे आलेला आहे. कौटुंबिक प्रॉब्लेम आमच्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काउन्सिलिंग करतो.
परंतु त्या काउन्सिलिंगला कधी-कधी यश येत नाही आणि त्यातली जी महिला, पीडित महिला जी आहे ती अडूनच आहे, की माझ्यावर अत्याचार झालेला आहे आणि मला केसच दाखल करायची. अशा वेळेस अ, मग ते मॅटर आम्ही सॉल्व्ह करू शकत नाही आणि मग त्या महिलेला आम्ही पुढील कारवाईचं पत्र देतो. त्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नसतं त्या पत्रामध्ये, की सदर गैरअर्जदार पुरुष जे आहेत त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा. बघा बरं का, म्हणजे ही फार गंभीर गोष्ट आहे, की त्या पत्रात असं कुठेही लाईन नाहीये, की तुम्ही पुरुषांवरती गुन्हे दाखल करा. त्याच्यात आम्ही फक्त पुढील योग्य ती कारवाई करा असं लिहिलेलं आहे. जर त्या रिस्पेक्टिव्ह पोलिस स्टेशनच्या इन्चार्जला असं वाटलं, की सदर महिलेवरती खरंच अत्याचार झाला आहे, तर ते केस दाखल करून घेतात. जर त्यांना असं वाटलं, की नाही अत्याचार झालेला, तर ते दाखलही करत नाही बऱ्याचशा वेळेस. हां. तर मला आपल्या माध्यमातून सर्व माझ्या पुरुष बांधवांना असं सांगायचंय, की हा जो गैरसमज आहे, हाच तुम्ही मनातनं काढून टाका. हां. आणि परत सांगते, जशी पीडित महिला आमच्याकडे अर्ज करू शकते, तसं पीडित पुरुष देखील अर्जदार असू शकतात. त्यांनी यावं, त्यांचे प्रॉब्लेम आमच्याशी शेअर करावेत आणि आमच्या कॅपॅसिटीनुसार आम्ही चर्चेच्या माध्यमातून त्यांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. भरोसा म्हणजे फक्त महिलांकरता आहे, तर पुरुषांकरता पण आहे. हो, भरोसा हा प्रत्येकासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वाह! वाह! मग असं कधी होतं का तुम्ही नाही का एखाद्याचं काउन्सिलिंग करून त्यांचं परत विवाह जुळवलेला आहे किंवा त्यांचं काय असेल त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. हां. मग ते परत तुमच्याकडे आले तुम्हाला भेटायला वगैरे का? अशा खूप केसेसमध्ये होतं. म्हणजे आता मी जसं सांगितलं, की अ, महिला काय सहन करत असतात ना, याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. बरोबर. अशीच मला म्हणजे मी जस्ट नवीन-नवीन चार्ज घेतला होता त्यावेळेसची एक केस आहे. दगडवाडी गाव म्हणजे पाथर्डीच्या जवळपास कुठेतरी असेल. तर तिकडची एक 28 वर्षांची महिला आमच्याकडे आली होती आणि त्या महिलेचे आई-वडील म्हणजे तिचं लहान वयामध्ये लग्न झालं आणि नंतर आई-वडीलही वारले. म्हणजे थोडक्यात ती अनाथ झाली. आणि ज्यावेळेस तिच्या पतीला ही म्हणजे पूर्णपणे खात्री पटली, की बाबा हिला आता कुणाचा आधार नाही. महिला शिकलेली नाही, कमवती नाही. मग तो दारू म्हणजे त्याला व्यसन लागलं दारूचं आणि तो दारूच्या नशेमध्ये तिला मारहाण करायचा. तिला 2 मुलं होती. तिला कुणाचा आधार नसल्यामुळे ती ते सहन करत होती आणि एक सहनशीलतेचा एक उच्च पॉइंट असतो. म्हणजे तिला कुठून तरी एक माहिती कळाली आमच्या सेलची आणि ती आमच्याकडे आली. त्यानंतर त्या मुलाला म्हणजे तिच्या नवऱ्याला आम्ही बोलवून घेतलं. त्याला समजून सांगितलं आणि त्याने ते समजून घेतलं. ते दारूचं व्यसन सोडलं आणि मग तिला आनंदाने आम्ही परत पाठवलं आणि ती परत आली 2-3 महिन्यानंतर आणि परत आल्यानंतर ती म्हणजे बोलली, की "मॅडम मी 10 वर्षापासून सहन करत होते. हे इतकं ईझी होतं, हे मला माहीत नव्हतं." म्हणजे तो एक वेगळा आनंद आहे. वॉव! मग आता असं काही होतं का समजा ते एक अनाथ मुलगी आहे, तिचं लग्न आता हां. काही कारणास्तव हां. तर मग त्यांची कशी सोय होती पुन्हा? ॲक्चुअली आहे ना, असं नाहीये म्हणजे अनाथ मुलींचं. परंतु आता एक राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोगचे नुकतेच एक गाईडलाईन्स आलेले आहेत, की हे जे आहे आपलं पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग आहे. तर त्यांची अशी अपेक्षा आहे, की प्री मॅरेज काउन्सिलिंग व्हायला पाहिजे मुला-मुलींवर. म्हणजे हे जे काही कौटुंबिक प्रॉब्लेम्स आहेत ना हे व्हायलाच नव्हतं. हां, म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग झाल्यानंतरच तुम्ही त्याच्या पूर्वीच म्हणजे तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकता. असा त्यांचा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. त्याचे आत्ताच रिसेंटली गाईडलाईन आलेले आहेत. त्याच्यावर आम्ही वर्क करतोय. खूप चांगलं होऊ शकतंय कदाचित. हां. ओके. तर मग आता शेवटचाच प्रश्न आहे आपला, की महिलांना सुरक्षिततेच्या बाबतीत किंवा तुमचा काय सल्ला राहील? एक सुरक्षिततेच्या बाबतीत महिलांनी जसं की मी प्रत्येक वेळेस सांगते, की वाचन असायला पाहिजे महिलांचं. महिला स्वतःच्या बद्दल काय कायदे आहेत आणि त्यांच्या अधिकाराबद्दल त्या प्रथम स्वतः जागृत पाहिजे. आणि जे काही आपल्यासाठीच्या सेवा आहेत, गव्हर्नमेंटच्या आहेत, जसं पोलिसांच्या आहेत, त्याबद्दल आपल्याला माहिती असेल आणि आपल्यासोबत जर कुठला अनुचित प्रकार जर घडत असेल, तर नक्कीच त्यांनी पुढे येऊन तो रजिस्टर केला पाहिजे. आणि बऱ्यापैकी आता सगळ्यांना हे माहिती आहे, पीडित महिलेचं नाव कुठेही ओपन केलं जात नाही. हा एक पॉइंट हां. मोठा. की त्यांना जे असतं ना समाजाचे मध्ये बदनामी होण्याचं भीती म्हणा किंवा तो एक बर्डन त्यांच्यावरती असतं. तिचं नाव कुठेही सांगितलं जात नाही, त्यामुळे ती भीती नाही. कमीत कमी आपल्या सोबत होणाऱ्या अत्याचाराचा आपण आवाज उठवला पाहिजे, ते रजिस्टर केलं पाहिजे, तरच आम्ही तुमची मदत करू शकतो. तर जे काही आमचे क्विक रिस्पॉन्स नंबर आहेत
जे काही कंट्रोलचे नंबर आहेत ते आपल्याकडे निश्चित पाहिजे आणि त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. तर मग आता तुम्ही खूप केसेस पाहत असतात. हो. जे बाकीच्या महिलांचे घरगुती प्रॉब्लेम आहे. हां. मग तुमच्या सेलमध्ये सुद्धा खूप महिला आहेत. हां. तर मग तुमचे घरचे प्रॉब्लेम्स वगैरे होतात तिथं मध्ये मर्ज वगैरे किंवा कसं हां, होतं की म्हणजे घर एकदम पूर्ण म्हणजे सांभाळून सुंदर करणं तुम्ही प्रश्न अवघड नाही? विचारलेला आहे. कारण आमच्या सेलमध्ये जवळपास 80% महिला आहेत आणि हे काय सोपं नाहीये प्रत्येकाचं रोज ऐकून घेणं, दुखणं ऐकून घेणं. म्हणजे हे एक निगेटिव्ह तुम्ही दुखणं ऐकून बरोबर आहे. घेताय सगळ्यांचं आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न. ते कुठेतरी आपल्यावर पण त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतच असतो. म्हणजे मला माझ्या सेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मुलीचं फार कौतुक वाटतं, की स्वतःचं सगळं बाजूला ठेवून दुसऱ्यांचं ते ऐकतात आणि अतिशय आनंदाने परत घरी स्वतःच्या संसारात जातात. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळं बॅलन्स आहे ॲक्चुअली. बरं आता थोडासा म्हणजे तो प्रश्न की घरी जाऊन कधी हे टेन्शन घेऊन घेऊन भांडणं होतात घरी? नाही, नाही, नाही. हा म्हणजे असा विषय आहे ना, हे ट्रेनिंगच अशा पद्धतीचं आहे. बरं. मिलिटरी ट्रेनिंग आणि पोलीस ट्रेनिंग. खूप म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रेनिंगचा खूप मोठा रोल आहे, की लोकांना असं वाटतं, बापरे! एवढं हेक्टिक वर्क शेड्यूलमध्ये तुम्ही कसे काम करता? पण ॲक्चुअली ते आम्हाला त्या पद्धतीने ट्रेन केलं जातं. खरं तर आभार आमच्या ट्रेनिंग सेंटरचे मानायला पाहिजे. आमचं एक शूट असलं की आम्ही टेन्स खाली असतो. म्हणजे हां. नाही मग ते हे ट्रेनिंग आहे ना. मग तुम्हीच विचार करा बरं. पोलीस असे 10-10, 12-12 तास, कधी-कधी 24-24 तास बंदोबस्तला उभे असतात. आणि स्पेशली मला सगळ्या महिला पोलिसांचं जास्त कौतुक वाटतं. कारण हे सगळं जे आहे ना, अ, म्हणजे आता तुम्ही मला नवरात्रीच्या निमित्ताने इथे स्पेशल बोलवलंय. म्हणून मी सांगू इच्छिते, की हे सोपं नाहीये. नाहीये, खरंच नाहीये. घर मॅनेज करून एवढ्या हेक्टिक वर्क प्रोफाईलमध्ये काम करणं खरंच सोपं नाहीये. खरंच. मग तिकडे म्हणजे ते एक खूप मोठा आणि चर्चेचा असा विषय आहे तो, की हे महिला पोलीस कसं करतात. करतात. परंतु ते ट्रेनिंग आहे, हे अपब्रिंगिंग आहे, जे लहानपणापासून मॅनेज करण्याचं आपल्याला बाळकडू आईकडनं पाजलं जातं. हे सगळं म्हणजे त्यामधनं सगळं होतं पॉसिबल असं काही फार नाहीये आपण त्याच्यात. पॉडकास्ट बुधवारी करणार होतो, पण तुमचं अचानक सॉरी हां, ड्युटी लागल्यामुळे बंदोबस्त आल्यामुळे. बंदोबस्त लागल्यामुळे ते कसं आहे, याची सवय झालेली आहे. ते आमच्यासाठी इतकं रुटीन आहे, की आम्हाला त्याचं काहीच विशेष वाटत नाही. वाह! तर मग आता आपला एक महत्त्वाचा प्रश्न नाही का, हां. की पोलीस म्हणलं ना, की कोणत्याही सणवाराला तुम्ही बंदोबस्तामध्येच असता. बऱ्यापैकी आम्ही हे बघतो, की कारण आता आमच्या ओळखीचे काही ते घरी नसतातच. तुम्हाला असं कधी वाटतं का, की आता नवरात्री आहे, आता गणपती येऊन गेला, तर आपण घरी असावं. मग तुम्ही एन्जॉय कसं करता हे सगळ्या गोष्टी? आता हे सगळं बरोबर आहे, प्रत्येकालाच वाटतं. परंतु मी आधी सांगितलं, की ह्या हेक्टिक वर्क प्रोफाइलची आणि टाईम मॅनेजमेंटची इतकी सवय म्हणजे आमच्या अंगवळणी पडलेली आहे ॲक्चुअली. असं नाहीये, माझ्याही घरात गट बसतात, माझ्याही घरात गणपती बसतात. मीही ते सगळं एन्जॉय करते. सगळं सांभाळून एन्जॉय करते. आणि बऱ्यापैकी समाजामध्ये वर्दीबद्दल असणारा रिस्पेक्ट किंवा क्रेझ, तर बऱ्याच अशा सामाजिक सोहळ्यामध्ये आम्हाला इन्व्हाईट केलं जातं. जसं नवरात्र आहे, बऱ्याच दांडियाच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं जातं किंवा आरतीसाठी बोलवलं जातं. हाच आमचा एक वेगळा विरंगुळा आहेच ना त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमच्यामुळे आमचे सण नाही का सगळे सुरळीत पार पडतात. कुठं प्रॉब्लेम्स होत नाही. कारण की मोठी गर्दी गणपतीमध्ये बघतो आपण पुण्यामध्ये. त्याला मॅनेज करतात ही छोटी गोष्ट नाहीये. आता ही आमची ड्युटीच आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं. तरी पण आमच्या घरात खूप मोठी गोष्ट आहे. पण मग कसं होतं आता की पोलीस म्हटल्यानंतर 24-24 तास बाहेर तुम्ही राहता. हां. तर मग वर्क लाईफ बॅलन्स आणि फॅमिलीकरता वेळ देणं ही कसं मॅनेज करता? की फॅमिली कसं सपोर्ट भेटतो? खरं सांगू का, ॲक्चुअली इतक्या हेक्टिक वर्क प्रोफाईलमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला फॅमिलीचा प्रचंड सपोर्ट लागतो. ॲक्चुअली मी फार लकी आहे, की मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे. माझे मिस्टरही युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये आहेत. ते मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहे आणि माझ्या फॅमिलीचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे. म्हणजे जिथे मी कमी पडते, तिथे ते असतात. आणि जसं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे असं म्हटलं जातं, तर ते मॉडर्न काळामध्ये आता डेफिनेशनच बदलत चाललेली आहे. एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे ॲक्चुअली पुरुषाचा खूप मोठा हात आहे. बरोबर. मी त्या बाबतीत खूप लकी आहे. माझी फॅमिली समजदार आहे आणि त्यांचा सपोर्ट असतो आणि मला एकच मुलगी आहे आणि तीही फार समजदार आहे. ती माझ्या गोष्टी समजून घेते. तर त्यामुळे मला तर असं काही मी विशेष काहीतरी वेगळं करते असं कधीच वाटत नाही. तर मग आता तुमच्या आवडी-निवडी काय आहेत? जरा आपण थोडं लाईट करू. तुमची आवडी-निवडी काय आहेत? किंवा आवडी-निवडी म्हणजे मला वाचायला प्रचंड आवडतं. कुकिंग माझी हॉबी आहे. म्हणजे महिलांसाठी तो एक जॉब आहे, पण स्वयंपाक ही माझी हॉबी आहे. मला ज्या वेळेस वेळ मिळतो त्या वेळेस घरच्यांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांना
खायला घालणं याच्यामध्ये मला एक वेगळ्या प्रकारचं सुख मिळतं. वेळ मिळतो का पण? वेळ मिळत नसतो कधीच, तो काढावा लागतो. ग्रेट. सो थँक यू सो मच मॅम, तुम्ही इथे आलात आणि इतकी सगळी माहिती आम्हाला दिलीत. तुमचा इतका अमूल्य वेळ, कारण पोलिसांचा वेळ म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्याकरता. तर थँक यू सो मच. आणि आमच्याकडून स्पेशल कॉर्नर करून तुमच्याकडनं छोटीशी आठवण मिळते. म्हणजे तुमच्याकडे एक आठवण राहील आमची. अरे वाह! प्लीज. थँक यू सो मच. थँक यू. छान आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिल्याची असेल किंवा तुमचं कोण रिलेटिव्ह असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मला तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एक नवीन एपिसोड, एक नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड एंड बाय.